दादा वडापाव आई की एकदा की पलीकडे बसायला जागा आई की बसा पलीकडं थँक्यू कधी नाही का कडी नाही संपल्या बापू अरे सर आले खा तू आदू 2 वडे द्या की काय बापू आयुष्यभर वडच तळत बसणार काय लेखा तुझ्या बरोबरची लोक कुठच्या कुठं पोचली बंगले बांधले लोकांनी आणि तू अडकलायस अजून या जुन्या गाड्यातच पहिल्याच काम भारी होतं शिपाई होतास तेच बरं होतं जाऊ दे सोडा हो ज्याची जेवढी लायकी ते तेवढंच काम करणार आहे यांना प्रगतीची स्वप्न पडणार होय काय ऐकून घेतो बापू तुम्ही यांचं काहीतरी बोलत जावं यांना किती दिवस ऐकून घेणार तुम्ही यांचं अहो या सगळ्याच सवय झाल्या आता लोक फक्त बाहेरनं बोलतात त्यांना काय माहित आपण किती कष्ट करतोय ते अहो बरोबर आहे की पण काहीतरी मर्यादा पाहिजे त्या बोलायला तुम्ही एवढं त्यांना प्रेमानं आता खायला घालताय आणि तुमच्या कष्टात चेष्टा करत बसतात ती हे बघा दादा प्रत्येक माणसाचा एक स्वतःचा चष्मा असतोय त्यातून तो जगाकडे बघतोय आपण त्याच्या सोयीनुसार वागलो तर तो आपल्यासाठी चांगलाच आहे आणि नाही तर वाईट आहे म्हणजे कसं आहे आपण जर का लोकांच्या मापात बसलो नाही की लोक आपली मापं काढायला चालू करतात नशिबाच भोग कोणा चुकलं नाही गड्या पाऊल